नमस्कार, विनीता's रेसिपी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कैरीचं लोणचं। आता सीझन आहे लोणच्याचा, तर आपण ते करणार आहोत। तर मी आज तुम्हाला जे दाखवणार आहे ते 2 किलो कैरीच्या लोणच्याचं प्रमाणासकट आणि काही टिप्स ज्या माझ्या आईने मला काही सांगितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण करूया। त्यांनी लोणचं खूप चविष्ट आणि वर्षभर टिकणारं होतं तयार। तर 2 किलो साठी जे काय आपल्याला प्रमाण लागणार आहे त्याचे साहित्य आणि कृती हे सगळं आपण आता पाहूया। सर्वप्रथम आपण 2 किलो कैऱ्या घेऊन त्या काल मी फोडून आणल्या, त्या स्वच्छ पुसून त्याला हळद मीठ लावून रात्रभर ठेवल्या आणि सकाळी त्यातलं सगळं पाणी काढून त्या अशा सुकवायला ठेवलेल्या आहेत। आणि पुढे जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते असं असणार आहे। तर 2 किलो कैरीसाठी मी अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं जास्त असावं लोणच्यामध्ये, म्हणजे ते वर्षभर टिकतं, त्याला बुरा वगैरे येत नाही। त्यानंतर त्यासाठी आपल्याला लागणारे, मी हा विकतचा मसाला वापरलाय, रामबंधू लोणच्याचा मसाला, हा साधारण 200 ग्रॅम आहे। त्यानंतर हे जे आहे ते मला आईने जे सांगितलं त्यात आहे की 1 किलो कैरी असेल तर 1 वाटी मीठ, 1 वाटी तिखट आणि 1 वाटी साखर असं माप आहे। तर आपण 2 किलो कैऱ्या घेतल्या असल्यामुळे मी 200 ग्रॅम मसाला घेतलाय। 2 मीडियम वाटी आपली जी नेहमीची असते ती, तो 2 वाट्या मीठ, 2 वाट्या तिखट आणि 2 वाट्या साखर आणि हे अर्धा लिटर तेल इथं मी तापायला ठेवलंय। आणि हे तेल त्यात धूर येईपर्यंत आपल्याला तापवायचंय। आपण जे तेल तापायला ठेवलंय त्यातनं पहा आता धूर येतोय, असा धूर यायला पाहिजे, म्हणजे ते तेल कडकडीत तापलं असं समजलं जातं। आता हे जे 3 इन्ग्रेडियंट्स मी इथं दाखवले ते असे आहेत। हा हिंग आहे, हा स्ट्रॉंग हिंग आहे, हा खडा होता तो मी बारीक करून घेतलाय। नंतर लवंग आहेत 5-6 किंवा 7-8 घेतल्या तरी चालतील, थोडे मेथीचे दाणे। आता हे जे सगळं आहे हे आपल्याला तेलात गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तेलात टाकायचं, म्हणजे तेलाला एक छान सुगंध येतो हिंगाचा, मेथीचा आणि लवंगाचा। तेल भरपूर तापलेलं आहे, वाफा निघाल्या आहेत, धूर निघालाय त्यातनं। आता मी गॅस बंद केलाय आणि त्यात आता आपण हिंग घालूया। आणि लोणच्यामध्ये हिंगाचं जो स्ट्रॉंग हिंग असतो त्याचा वास खूप छान लागतो, तो स्पेशली मागवून घेतलाय। त्यात आपण मेथीचे दाणे घालूयात, थोडंसं लांब व्हा कारण ते फुटण्याची शक्यता असते, आणि लवंग। आणि आता हे तेल आपण एकदम पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग पुढचे सगळे मसाले घालून हे करायचं, पुढची कृती।